हॅलो हॅलो हॅलो. आणि म्हणून या ठिकाणी मला थोडा मॉनिटरला आवाज दे ना. वाढव. हा येऊ दे. तू देशील तेवढा कमीच आहे बस. आता भरपूर झाला. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम राजकारण प्रेमी वैभव रसिक प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. श्रीकांत दादा बैकर दादांच्या माध्यमातून आमच्या विशाल दादांसाठी 200 रुपयाचा भार धरतो. आणि म्हणून चला करूया ना सुरुवात करूया ना. बुवा काय म्हणतात काय म्हणतात. माझी खेळची चमचमती बाई चालला आता बोलाल तरी काय आहे ना. चमचमती बाय. पण मी काय म्हणतो बाबा आता मी बाई तर हा माझा भाव ना बाबू. आणि बाबून माझ्या बाया चांगली केलं ना है ना. हे बरोबर जोरदार टाळ्या होऊन जाते लांबोरे मोहन. म्हणजे काय माहितीये बाय कशी आहे चमचमती आहे लाल कलरची टोपी. बाबू भले काला असू दे पण बाबू माझा आज पण सांगताय. बाबू भले आहे ना दाढी थोडी थोडी कुठेतरी पिकली काला असू दे रंगान सावला असू दे पण बाबू कोणाचा आहे. आणि बाबा या बाईशिवाय तर दुसरा कोणाचा पर्याय राहिलेला नाही. आणि आता घटस्फोटाचा पण विचार करायचा नाही तर मराल पावसात भिजून थंडीत कुडकुडून. म्हणून सांगतोय बुवा विषय काय बघा. शाहीर म्हणतात की म्हणतात लाल 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 घालून टोपी कोणाला शे आग लागली वनवासाला. पण टोपी आणि शेती कुठं झुलतोय काय हो. धन्यवाद. थँक्यू दादा. हो चला बुवा काय बरं म्हणतात की म्हणतात वाढ वडिलांनी शक्ती तुला जपला मान्य आहे बरोबर आहे ना. वाढ वाढल्यानं तेव्हा हाफ चड्डीवरची शक्ती तुला केला साहेब. पण वाढ वाढल्यानं शक्ती तुला नमन नाही केला केला काय रे बोलाडो. वाढ वाढला हि 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 हु केला. आज माझ्या बाबून पण नाही केला बरा वाटला जरा. म्हणजे वाढ वाढल्याचा शब्द पाळता बुवा म्हणतात वाढ वाढलांची काला मान्य आहे बुवा. वाढ वाढला पाळणा ना गायला तुमच्यासारखा. पहिल्या दिवशी जन्मल बाळ दुसऱ्या दिवशी खात या त्याळ बुवा. तिसऱ्या दिवशी सुसू पातळ नाही बुवा. आणि तिसऱ्या दिवशी हातय पातळ जोबरा जो. तिसऱ्या दिवशी हातय पातळ. 3 दिवसाचा पॉर केलं खाली काय फक्त मला शाप फक्त होता ऐका. 3 दिवसाचा पॉर केलं खाय. परत म्हणतात डोंगर हिरवा हिरवा गार नाही कोणाचा दार गाओ दिली ओ बाबा वडा डोंगराचे. वाढ म्हणला लग्नाची गाणी गायला शक्ती तुला गायला त्यांचं लग्न लावतो माझ्या भावाचं लावतो. विषय का आता बक्षिसा पोरावर लय आले. अरे भावान काय माहितीये भावान थोडा चिमटा मला काढला नाही एवढा उत्तर देतो पण भावालाच काय बोलायला ठेवलं नाही. भावाला माहितीये कुठं बोलायला गेला आहे ना नागरा सकट फालूट असतो आपल्याला काय म्हणून. विषय कसा बघा. आणि सुरुवात करतो पण विषय काय महत्वाचा मुद्दा प्रश्न उत्तराचा. शाहीराने आजही माझ्या विषयाचं उत्तर दिलं. शाहीर तुम्हाला चांगलंच माहिती. मी तुम्हाला काय सांगितलं बाप दाखवणे श्राद्धकाल करणार राजेश बुवा नाही बुवा. आजही तुमचा प्रयत्न चुकलेला आहे भावल्यावर. आजही शाहीर माझ्या विषयाचं उत्तर चुकलेलं आहे बुवा. हा पहिला मुद्दा शाहिरांचा विषय की शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नागर धर. म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला वरदान कोणी दिलं ते सांगा. तर शाहीर पुन्हा एकदा शाहिरांना वारंवार उत्तर देतोय बाबू माझा नाहीच म्हणताय चुकला. पण शाहीर आज पुन्हा एकदा माझ्या आपटोबाच्या साक्षीनं माझ्या बोंडिवली गावच्या ग्रामस्थांच्या साक्षीनं माझ्या रसिक मायबापांच्या साक्षीनं तुमच्या विषयाला पुन्हा हात घालतो. उत्तर ऐका मित्रांनो. तर नांगरी बळीराजाला दिलेलं वरदान कोणी होतं तर शाहीर हे वरदान दिलं होतं भगवान दत्तात्रयांचे अवतार महायोगी गुरु गोरक्षनाथ यांनी दिलं होतं. ते वरदान जे दिलं होतं भगवान दत्तात्रयांचे अवतार महायोगी गुरु गोरक्षनाथ यांनी ते वरदान दिले होतं. कथेचा संदर्भ असा सांगतोय की द्वापार युगानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा अवतार संपला आणि कलियुगाची सुरुवात झाली
तेव्हा पृथ्वीवरती दृष्ट शक्ती तंत्र मंत्र आणि वाईट पिशाच्या बाधा वाढू लागल्या होत्या. शेतकरी म्हणजे बळीराजा जेव्हा शेतात कष्ट करायचा तेव्हा त्याच्या बैलांना अनेक दृष्ट प्रवृत्तींचा त्रास व्हायचा. हे पाहून स्वतः गोरक्षनाथाने शेतकऱ्याच्या रक्षणासाठी त्याला कोयती आणि आकडी म्हणजे नागराची काठी आणि लोखंडी कडे कमरेला बांधण्याचा आणि शेतात नांगर घालण्याचा सल्ला दिला. गोरक्षनाथाने आपल्या मंत्रशक्तीने हे साधे लोखंडी अवजार अभिमंत्रित करून वरदान दिले की हे बळीराजा, जोपर्यंत ही कोयती आणि आकडी तुझ्या कमरेला असेल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, भूत पिशाच किंवा काळी जादू तुझ्यावर आणि तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांवर, तुझ्या लाडक्या बैलांवर कोणत्याही पद्धतीचा वाईट परिणाम करू शकणार नाही. शाहीर, हे माझ्या वाचनातून दिलेलं तुमचं उत्तर आहे शाहीर. दुसरी बाजू, हा नाही म्हटला तर दुसरा देत आहे. ऐका विषय. दुसरी बाजू शाहीर काय आहे? श्री विष्णूचा अवतार शेषनाग, या शेषनागाचं वरदान शेतकरी बळीराजाला आहे. विषय असा आहे, तिसरी बाजू, की ज्याप्रमाणे गणपतीच्या कमरेला शेषनाग असतो त्याचप्रमाणे शेतकरी शेतात काम करत असताना कमरेला कोयती बांधण्यासाठीची आकडी बांधतो, ते शेषनागाचं प्रतीक आहे. म्हणजे त्या शेतकरी बळीराजाला श्री गणेशाचे सुद्धा वरदान आहे. शाहीर, आता बाबा माझ्या तुला 2-2, 3-3 उत्तरा दिलंय. मला कसं म्हणता? अरे हो म्हणा. कसा शाहीर? तुम्हाला आजही 3 बाजू दिल्या. जर योग्य असेल तर मला माहिती आहे तुम्ही काय खोटा बोलणार नाही बुवा. योग्य असेल तर योग्य म्हणा बुवा आणि म्हणून चला. वाडा बोलणार तर शक्ती करा म्हणून बुवा म्हणतात. फरमाईश केंद्र आहे कोकणच्या गाण्याची. थोडा आवाज वाढवा रे. आजचं आयोजन आहे रत्नागिरी जिल्ह्याचं. म्हणायचं आहे का? रत्नागिरी ही माझी नवरत्नाची खान, कलगी तुरा कला ही महान, शिमगा हा भारी त्यात नाचे संकासूर, मायाळू माती शिवाला नवी हुर हुर, खेड दापोली मंडन गड चिपळूण गुहागर संगमेश्वर, अरे रत्नागिरीला राजापूर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, ओ शिवरायाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर घर, पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर घर, साक्षात तुझा विंदर, साक्षात तुझा विंदर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. टोपीचा विषय बुवा, अजून पण तुम्ही असं म्हणता की टोपी तुमच्यामुळे घातले. नॉनसेन्स, खोटा बोलता. टोपी तुमच्यामुळे घातलेली नाही बुवा. समाजाच्या साक्षीने खंडाळ्यात आपला कार्यक्रम झाला, तुम्ही म्हणता लाज वाटते. लाज नाही म्हणून घातली बुवा. पण दुसरा विषय बुवा काय म्हटले, काय मग कशी म्हटलं, जन्या चाली म्हणतात कुठनं आणतात बुवा. यालाच राजेश बुवा म्हणतात बुवा. लोकांना काहीतरी बुवा नवीन देतो आणि म्हणून बुवा त्याचं घेतो. लक्षात घ्या बुवा, आहे ना. आणि शाहिरांचा, शाहिराने मला सांगितलं की शाहीर म्हणतात बुवा मला गाण्याचा भाग तुम्ही द्यायला पाहिजे. जाऊ द्या तोंडावरचा. शाहिरांचा गाण्यामध्ये बुवा म्हणतात, चाल होती, अरे सारी दुनिया प्यारी पर तू है सबसे प्यारा, तेरे लिए जीना क्या मरना क्या दोबारा. सुंदर विषय होता बुवांचा. अरे कोकणात माझं गाव, त्या गावात माझं घर, त्या हो घराच्या मकरात शोभेल माझा लंबोदर. शाहीर
मनाचा भाग येतोय म्हणायचं आहे का लक्ष असावं. बघा विषय कसा आहे. अहो चतुर्थीच्या सणाला जातो सजवी तो घरदार, त्या या चतुर्थीच्या सणाला जातो सजवी तो घरदार. मग गणरायाच्या आगमनासाठी आतुर कोकणकार, गणरायाच्या आगमनाला आतुर कोकणकार. चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार, चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार. गणरायाच्या आगमनाला आतुर चमचमते बाय. आता बाय बाबूला काय म्हणते विषय आहे. पहिला विषय गातोय बुवा नवरा बायकोचा. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. विषय काय बाय बुवा काय म्हणतात चमचमती बाय. माता बाय बाबूला काय म्हणते विषय आहे का. अरे शंभू महादेव मोठा जाती जाती जाती, त्याची अर्धांगीण पार्वती, पतीच यरवाण्याची सती नाही डोंगरावर नावती. काय माहितीये का भावाला जरा बोललो असतो बघा, पण भावाच काय बोलणार नाही होते है ना. भारी चांगली केली बोल. आता कसा माहिती विषय जर आपल्या वाकड्यात कोण जात नाही तर उगाच कशाला कळ काढा है ना. आणि अंगावर ओढून घ्या. विषय कसा बघा. पहिला विषय काय आहे. बायको काय म्हणते नवऱ्याला, ही बाय काय सांगते बाबूला विषय का की आपल्या संसाराला म्हणतात कुणाची नजर लागली. अरे बाबू हजबंड आपल्या संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि ती नजर लागू नये मग देवाला नवस केला. नवस कसा आहे ऐका. तो नवस होता फेडायचा आहे मित्रांनो. आता ऐका गटारी पण त्यांनी जवळ येते आहे ना. गटारी विषय कसा आहे म्हणून ऐका. गटारी घातलं देवाला साकड याची मोडायाकड. अरे घातलं देवाला साकड याची मोडायाकड. अन्न देऊन मी रोकड. सावंतसाहेब अहो अन्न देऊन मी रोकड, कापाया काला हा बोकड. बोकड कसा गाडी मुश्किवाला बघा. बोकड कसा आहे ना रगी सांगते काल्या रंगाचा. म्हणून बायको काय म्हणते घातला देवाला साकड याची मोडायाकड. घातला देवाला साकड याची मोडायाकड. अन्न देऊन मी रोकड, कापाया काला हा बोकड. अन्न देऊन मी रोकड, कापाया काला हा बोकड. तिसरी आहे या वर्षाची मित्रांनो पेंडिंगला चालणारी गवळण आहे. त्या गवळणीची फरमाईश दिली आहे कारण मित्रांनो रात्र थोड्याने शंकपार वेळेला बंधन आहे. वेळ पण जागेवर चालले फरमाईश तर फरमाईश आहे या वर्षाची गवळण. म्हणून
श्री हरी कस समजावूया मनाला श्री हरी माझ्या श्री हरी कस समजावूया मनाला वेडी तुझी राधा राणी वाट पाहत वृंदावनी गेला का तू सोडून मला अरे कुठे शोधू का तुला गेला का तू सोडून मला कुठे शोधू का तुला शाहिरांची गवळ विषय होती हा दारा दादा दारा दादा दादा दारा ला 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 हो बुवा गवळीचा भाग सांगा बघा शाहिरांची गवळ लागलाय भलत तुला हे गुडग अग डोळ्यात कशी गेली या धुळग आता रडू नको नको दोन्ही हातानं चोलग विषय गवळीचा संभाषण रागेचा आणि कानाचं चोलगा काय चोलग वाद्यास गावलं मेलं गावलं कानात चोलगा काय बुवा गमणीचा विषय कसा सांगा बघा तुमच्या उत्तर म्हणून म्हणायचंय अरे राधेने तुझं या शोधलंय मोर या राधेने तुझं शोधलंय मोर मग प्रीतीची तुला लावून खुळ हातात लागणारे नाही नाही तुझा होईल घोळ हाती लागणारे नाही तुझा होईल घोळ वेळेचं बंधन आहे वेळ पण जागावर चालले तसंच या ठिकाणी महत्वाचा मुद्दा राहून गेला की साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ यावर्षी पुन्हा एकदा किशोरदादा साळुंके निर्मित पुन्हा एकदा यावर्षी मित्रांनो घर आपल्या भेटीसाठी येत आहे नवीन एक आगळा वेगळा विषय आपल्या भेटीसाठी येतोय तर सर्वांनी मित्रांनो निश्चित त्या गाण्याला भरभरून प्रेम द्या आता शाहिरांचा दुसरा विषय होत आहे ना चल हट बघ बाजूला कुठली आली ही लावसट कुठली आली लावसट ही हाय ती पुन्हा वाटेला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती तुम्ही कोयत्याने तुम्ही हिला आणि बुवा आणि शाप खंडणी करून टाकीन बुवा आणि म्हणून शाहीर रात्र थोडी आणि स्वर्गपात वेळेचं बंधन आहे वेळ पण या ठिकाणी जागेवर गेलेले मगाची एक फरमाईश आलेली एका मिनिटात ठेवताना बारी या ठिकाणी संपवत आहे म्हणून म्हणायचंय वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वाट पाहुनी थकले मी काना लवकर जरा तू ये रे आणि धरू नको असला रात्रीसाठी येशील का सागरे आणि धरू नको असला रात्रीसाठी येशील का सागरे आणि धरू नको असला जाहीर करतो बोल सिंगर मजी